25ला बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शांतता मोर्चा डॉक्टर आंबेडकर चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्गक्रमण पत्रकार परिषदेत समिती अध्यक्ष टेंभेरे यांची माहिती। बिहारमधील बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार आणि बौद्ध मंडळाच्या सहकार्याने न्याय्य मागण्यांसाठी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर चळवळीतील विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पुढाकाराने शुक्रवार 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य शांतता मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष टेंभेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्यांनी सांगितले की बौद्धगयेचा महाविहार हे बौद्धांचे एकमेव जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे। ते बौद्धांच्या नियंत्रणाखाली नाही ही चिंतेची बाब आहे। त्यावेळी अनागरिक धर्मपाल यांनी बौद्ध मठ हिंदू भिक्षूंच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले। लहान मोठे आंदोलनही झाले। बौद्धगया महाविहार हिंदूच्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत बौद्धांना संघर्ष करावा लागेल। भंते सुरई ससाई यांनी बुद्धगया महाविहाराच्या मुक्तीसाठी 9 टप्प्यात आंदोलन केले। आता भारतीय भिक्खू संघाने 12 फेब्रुवारीपासून चळवळ सुरू केली आहे। त्याला अनेक राष्ट्रांकडून पाठिंबा मिळत आहे। या मुद्द्यांबाबत केवळ भारतातच नाही तर जगभरात जागरूक लोक रस्त्यावर येऊन शांततेने निषेध करत आहेत। या जागतिक वारसा बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि 1949चा बीटी कायदा रद्द करावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्पर्शाने चंद्रपूर जिल्हा पवित्र झाला आहे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रेरणेतून आंबेडकरी चळवळीचे मुख्य केंद्र आहे। या पार्श्वभूमीवर भिक्खू संघ आणि बौद्ध लोकांच्या उपस्थितीत बौद्धगया महाविहाराच्या मुक्तीसाठी एक नवीन मुक्ती चळवळ सुरू करण्यात आली आहे। बौद्धांच्या अस्मितेच्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात बौद्ध आंबेडकरवादी रस्त्यांवर उतरून हजारो लोक शांतता मोर्चात सहभागी होतील अशी माहिती टेंभेरे यांनी दिली। हा शांतता मोर्चा यशस्वी करण्यासाठी तहसील व शहर स्तरावर बैठका घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली। मोर्चा दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे छत्री, पाण्याची बाटली आणि दुपट्टा स्कार्फ सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पत्रकार परिषदेत भंते अनिरुद्ध, प्रवीण बाळूभाऊ खोब्रागडे, अविट टेंभेरे, किशोर तेलतुंबडे, अनंत बाबरे, अशोक फुलझेले, देशक खोब्रागडे, निर्मला नगराळे, गीता रामटेके, आनंद वनकर, प्रफुल्ल भगत, रुपेश वालकोंडे, उज्ज्वला खोब्रागडे, संदीप सोनोने, धम्मदीप मेश्राम, प्रतीक डोरलीकर, ॲडव्होकेट राजस खोब्रागडे, दिलीप वावरे, ॲडव्होकेट राजेश वणकर, ॲडव्होकेट रवींद्र मोटघरे, इंजिनियर चेतन उंदिरवाडे, सुरेश नारनवरे, राजकुमार जवादे, एन.डी. पिपळे, डॉक्टर टी.डी. कोसे, प्रेमदास बोरकर, राजेश जनबंधू, हरिदास देवगडे, अनिल आलोने, पंचफुला वेलेकर, ज्योती शिवणकर, ज्योती सहारे, नभा वाघमारे, अनिता जोगे, ॲडव्होकेट पूनम उमरे, प्रेरणा करमरकर, वर्षा घडसे, अश्विनी आवळे, वैशाली साठे, अजय धोटे, शंकर वेल्लेकार, दिलीप डांगे, कृष्णदास गजबिये, हर्षल खोब्रागडे, यशवंत मुंजमकर, नकुल कांबळे, धर्मेश निकोसे, तेजराज भगत, संतोष डांगे, प्रभुदास मावलीकर, सचिन पाटील, गजबिये, कैलास शेंडे, कैलास बांबोडकर, विशाल चिवंडे, सुनील पाटील, शुद्धोधन मेश्राम, नागेश सुखदेव उपस्थित होते। बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती साठी आम्ही शांती मोर्चा 25 एप्रिल 2025ला मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरात बाबासाहेब पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढणार आहोत। त्या मोर्चामध्ये समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटना, सर्व बौद्ध विहार मंडळ यांची सर्व उपस्थित राहणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीची उपस्थित राहणार आहे। ह्या मोर्चाला बरेच लोक म्हणजे तालुक्यातून, पूर्ण जिल्ह्यातून 15 तालुक्यातून लोक येणार आहेत। 15 तालुक्याला आमच्या भेटी झाल्या आहेत, शहरात प्रत्येक वार्डात भेटी झाल्या आहेत, गावागावात भेटी झाल्या आहेत। त्यामुळे बरेचसे लोक या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। ह्या मोर्चाला येताना सर्व जनतेला मला आवाहन करायचं की मोर्चाला येताना सर्व जनतेने आपले छत्री घेऊन यावं, दुपट्टे घेऊन यावं आणि उन्हापासून बचाव करताना जे जे साहित्य आहे ते सर्व आणावं। आम्ही जनतेसाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्व ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे। 8-10 ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे आम्ही म्हणजे कोणत्याही अशी त्रुटी पडू देणार नाही मोर्चाच्या आयोजक म्हणून। आणि सर्वांना सर्वच वस्तू पाणीपासून मिळेल। ज्यांना
कुणाला एखादी काही वाटत असेल तर त्यांच्यासाठी ORSची व्यवस्था करू. म्हणजे अशा प्रकारे आम्ही सर्व व्यवस्था करू जेणेकरून सर्व आंबेडकरी जनता मोर्चाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होती आणि सर्व येत असताना आपापली व्यवस्था करूनच येतील. तरी मला जनतेला आवाहन करायचे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चा